नमस्कार. आज ना आपण बाहेर गाड्यावर मिळतात तसे धपाटे, कढी, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी अगदी खमंग टेस्टी कशी बनवतात त्या चवीची पाहणार आहोत. अगदी त्याच चवीची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर इथं काय लागणार आहे ते पाहूयात. आता सध्या मेथी आलेली आहे बाजारामध्ये, भरपूर कोथिंबीर आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ असेल तर थोडं कमी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यापेक्षा थोडं हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं. धने आहेत, जिरे आहेत, मीठ आहे, हळद आहे, मिरची आहे, लसण आहे, 1 कांदा आहे. तर कसं वापरणार आहोत आपण ते पुढे पाहूयात. तर अगोदर आपण खमंग अशी शेंगदाणा चटणी करणार आहोत आणि शेंगदाणे छान खमंग भाजलेले थंड झालेले घ्यायचे आहेत, त्यामुळे चटणीला छान टेस्ट येते. 1 गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे. शेंगदाणे टाकलेत मी. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि मीठ कोणाला कमी आवडतं तर कोणाला जास्त आवडतं, त्यानुसार मीठ घ्यायचं आहे. आणि 2 चमचे मी लाल तिखट इथं टाकलेलं आहे. आणि जास्त मिक्सरला की नाही बारीक करायचं नाही, भरड काढायची पल्स मोडवर, म्हणजे चटणी छान खमंग टेस्टी होते. छान अशी आपली खमंग टेस्टी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. भोपळ्याचा पण इथं मी थालीपीठ म्हणा किंवा धपाट्यामध्ये वापर करणार आहे. 1 छोटा तुकडा भोपळ्याचा घ्यायचा आहे, किसून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे सगळे साहित्य आहे आपलं. तर आता आपण एक मसाला करणार आहोत. हा मसाला ना आपल्याला कढीला, बटाट्याच्या भाजीला वापरता येणार आहे. इतपत हा मसाला करायचा. असा मसाला करून ठेवला ना पटकन आपली कढी, बटाट्याची भाजी होऊन जाते. त्यामुळे भरपूर प्रमाणात हा मसाला करून ठेवायचा. आणि कांदा मी बारीक करून घेणार आहे त्या धपाट्यामध्ये टाकण्यासाठी. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर भरपूर अशी, मिरच्या भरपूर अशा, 1 इंचाचा अद्रकचा तुकडा पण इथं आपण वापरणार आहोत. छान लागतं कढीला, बटाट्याच्या भाजीला आणि धपाट्याला. तर भरपूर असा लसण आहे. थोडंसं मी जिरे घेतलेले आहेत. जिरे बारीक पावडर नाही घेतली तरी चालेल. ओबडधोबड कुटलेले जिरे, धने म्हणा छान लागतात अशा भाजीमध्ये, कढीमध्ये किंवा धपाट्यामध्ये. तर असं 1 मोठा चमचा धने आणि 1 मोठा चमचा जिरे पण आहेत. आणि हे आता चांगलं आपल्याला थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे. आणि आता बघा मी इथं कोथिंबीर, मेथी आणि भोपळा छान किसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि मेथी बारीक कापलेली आहे. ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ पण टाकायचं आहे. फक्त महत्त्वाचं की थोडंसं ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं. यानं काय होतं, धपाटे आपले नरम होत नाहीत, मस्त असे कडक थोडेसे होतात आणि त्यानं टेस्ट येते धपाट्याला. आणि मीठ टाकायचे चवीनुसार. हळद टाकलेली आहे 1 चमचा. आणि जी आपण पेस्ट केली होती ती घ्यायची आहे. त्याच्यातली 1 ते 2 चमचे मोठे असे हिरव्या मिरचीची पेस्ट घ्यायची आहे, जी आपण मसाले टाकून केलेली होती ती. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जास्त सैल पण करायचं नाही. सैल जर पीठ झालं ना मग आपले धपाटे नरम होतात, मग ते कोणाला आवडत नाहीत. थोडेसे कडक पाहिजे असतील ना तर थोडंसं घट्टसर तिंबायचं. आणि कांदा बारीक केलेला पण टाकून घ्यायचा. कांद्यामुळे धपाट्याला छान टेस्ट येते. थापून करणार आहोत म्हणून आपण धपाटे आहेत हे. आणि एकच तुम्हाला लावायचं असेल असं जाडसर तव्यावर तेल लावून तर ते थालीपीठ होतं. छान असं मळून हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. छान मुरलं म्हणजे काय होतं, छान थापले जातात आपले धपाटे. तर आता आपण कढी करायला घेऊया. दही घेतलंय मी इथं 1 मोठी वाटीच म्हणावं लागेल. 1 मोठं बाऊल आहे. पातळ असलं तरी दही चालतं. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ, मीठ टाकायचं आहे आणि हळद थोडीशी टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं लाल तिखटही टाकू शकता, त्यानं पण छान चव देतं हे. आपल्याला आपण हिरवी मिरची वापरणार आहोत त्याच्यामुळे कढी छान लागते. तर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी पण टाकायचं, थोडंसं पातळसर करायचं. परत गरम झाल्यानंतर पाणी तेवढं हे होत नाही, त्यामुळे आत्ताच पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं दही छान असं त्याचं ताक चांगलं बनलं जातं, सॉफ्ट असं. तर आता कढी करताना ना कधी पण तुपाचा वापर करायचा. तुपातली कढी खूप टेस्ट देते. आता इथं जिरे आणि मोहरी छान तडतडू दिलेली आहे मी या तुपामध्ये. आणि केलेले आपण जे हिरवी मिरची मसाले घेतले होते, धने जिरे ते सगळं, ते पण 1 चमचा इथं टाकलेलं आहे. ते थोडंसं भाजलं, जास्त पण करपू द्यायचं नाही. थोडंसं भाजलं की त्याच्यामध्ये आपण कढीचं बॅटर टाकायचं आहे. थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे
आणि कढीला कढीपत्ता नसेल तर मग कढीला मजा येत नाही. त्यामुळं कढीला कढीपत्ता आवर्जून टाकायचा आणि केलेलं बॅटर त्याच्यात ओतायचं आणि सतत त्याच्यामधलं पीठ असतं ना ते चांगलं शिजेपर्यंत आपल्याला कढीला उकळी येऊ द्यायची आहे. चांगली कढी उकळली तरच टेस्ट देते, त्यामुळं सतत हलवायचं आणि कढी करताना लक्ष राहू द्यायचं. जर तुम्ही हलवायचं बंद केलं तर कढी फुटते असं आणि ती पनीर सारखी बनते आणि त्या कढीला चव अजिबात लागत नाही. त्यामुळं कढी शेवटपर्यंत हलवत राहायचं आहे. जेव्हा त्याच्यातलं पीठ शिजल्यासारखं वाटतंय, खमंग असा वास येतो आपल्याला कढीचा, तेव्हाच गॅसची फ्लेम बंद करायची. तोपर्यंत मीडियम किंवा मंद गॅसवर हे छान शिजू द्यायचं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे बघा, अशी उकळी येऊ द्यायची आहे, पण आदनं सतत हलवायचं. कढीला छान उकळी आली ना, कढी खूप टेस्टी लागते आणि सतत हलवायचं. तर बघा, आता थोडंसं घट्टसर वाटलं तर तुम्ही इथं गरम पाणी अगर टाकू शकता. पातळ कोणाला कढी आवडते तर कोणाला घट्ट आवडते, त्या पद्धतीनं. आणि थंडीच्या दिवसामध्ये कढी खूप छान लागते, त्यामुळं अशा दिवसात थंडी सुटली की कढी असं करायचं. मस्त अशी टेस्टी कढी आपली तयार झालेली आहे. ती पण आपण खाली उतरून घेऊयात. आता आपल्याला भाजी करायची आहे बटाट्याची. तर त्याच कढईला मी धुतलेलं आहे आणि नंतर त्याच्यातच करणार आहे. लोखंडी कढई शक्यतो वापरायचं, छान चव देते याच्यामध्ये भाज्या. तेल टाकायचं 1 चमचा, जिरे मोहरीची फोडणी द्यायची. कांदा टाकायचा आहे बारीक केलेला. आपल्याला बटाट्याच्या भाजीला कांदा छान टेस्ट देतो. कढीपत्ता टाकलेला आहे. या पद्धतीनं बटाट्याची भाजी करायची आहे. आणि केलेला आपण जे मसाला होता भरड पेस्ट हिरव्या मिरचीची मसाल्याची, ती याच्यामध्ये आणखीन टाकलेली आहे. त्यामुळं एकदाच ही पेस्ट करून ठेवली ना तुम्ही, छान असे पदार्थ पटपट करू शकतात. अशी एकदाच मसाला करून ठेवायचा. थोडंसं हळद, तिखट, लाल तिखट आहे हे आणि मीठ टाकले चवीनुसार. मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार होते. शिजलेले बटाटे त्याच्यात बारीक फोडी करून स्मॅश करून टाकायचं. कोणाला जास्त बारीक केलेलं आवडत नाही, त्यामुळे असं मोठाडच बटाटे ठेवायचे. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आणि मी इथं थोडंसं पाण्याचा वापर करते अशा भाजीला. जास्त कोरडी पण कोणाला आवडत नाही. कोणाला आवडत असेल तर इतपतच ही भाजी छान हलवून घ्यायची 5-1 मिनटं आणि उतरून घ्यायची आहे. जर कोणाला थोडीशी पातळ सरबरीत आवडते, त्या पद्धतीनं थोडंसं पाणी पण टाकायचं. मी थोडंसं पाणी टाकून एक उकळी घेणार आहे. ही भाजी खूप टेस्ट देते थोडीशी पाणी असेल तर भाजी, आणि सुक्की अशी लागत नाही, अशी ओलसर अशी लागते आपल्या धपाट्याबरोबर. आणि छान असं शिजू द्यायची आहे. चांगली उकळी आली की मग ती पण भाजी खाली उतरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली मस्त टेस्टी अशी बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे. आता आपण धपाटे करायला घेऊयात. बघा, ही भाजी तयार झालेली आहे. इतपत ही आपली 2 बटाट्याची भाजी आहे. आणि आपण जे पीठ घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये 4 धपाटे छान होतात. आणि आवडीनुसार असं भाज्या, कढी, शेंगदाण्याची चटणी त्याच्याबरोबर तोंडी लावायची. हे तयार झालेले आहेत. आता आपण धपाटे लावून घेऊयात. धपाटे काय होतं, कधी कधी कोणाचे धपाटे इतके चिटकतात ना, पहिलं धपाटं थोडंसं जास्त चिटकतं. तर काय करायचं, चांगलं असं 1 चमचा तेल ना असं लोखंडी तव्याचा वापर करायचा. खूप टेस्ट देतात हे धपाटे. आणि चांगलं गरम होऊ द्यायचं आणि ते सगळं तेल खाली वाटीमध्ये ओतून घ्यायचं आहे. तसंच ठेवायचं नाही तर धपाटे तेलकट होतील. आणि बघा, हे कडकडीत गरम झालेलं तेल आहे, ते बाजूला ठेवून द्यायचं. आणि तव्यावर जेवढं तेल शिल्लक राहतंय तेवढंच ठेवायचं आहे. पूर्ण तेल निघेपर्यंत काढायचं. आता एक ओला कपडा घेतलेला आहे मी आणि त्याच्यावर असं अगोदर पाणी लावायचं आहे. नाही लावलं ना तर धपाटे चांगले निघत नाहीत. जर असं ओल्या कपड्याला आणखीन एकदा आपल्याला धपाटे थापताना पाणी लावून घ्यावंच लागतं, नाहीतर धपाटे तसेच कपड्याला चिटकतात. आणि असे सॉफ्ट असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पिठाचे. आणि चांगलं अलगद असे पाण्याचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचे आहेत. पाण्याचा हात घ्यावाच लागतो, नाहीतर मग ते चिटकतात हाताला आणि छान असं पातळ आपल्याला थापता येत नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला जेवढे पातळ थापता येतील धपाटे तेवढे थापायचे आहेत. आणि मध्ये वेज पाडायचं. आणि वेज पाडल्यामुळं काय होतं, आपल्याला परत ते तेल त्याच्यात टाकता येतं. आणि थोडंसं तेल टाकून भाजले ना धपाटे तर खूप टेस्ट देतात. आता हे आपण बघा मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हे धपाटं टाकून घेऊयात थापलेलं. आणि
टाकल्यानंतर थोडंसं 2-3 सेकंद तसाच कपडा त्याच्यावर ठेवायचा आणि वरून असं थापायचं आणि बघा अलगद असा आपला कपडा निघला जातो. नाहीतर काय होतं मग पटकन काढण्याच्या ह्याच्यामध्ये कपडा जळेल असं वाटतं, कारण हे कॉटनचा कपडा असतो त्यामुळं जळत नाही. पॉलिस्टरचा कपडा घ्यायचा नाही, नाहीतर त्याला चिटकून बसतो. कॉटनचा कपडा ओला असतो आणि तो थोडा आपण 1 मिनिटं जरी त्याच्यावर ठेवलं तरी त्याला काही होत नाही. आणि कपडा काढल्यानंतर बघा असं आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि असे अलगद आपले धपाटे निघले जातात. मस्त असे. तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडासा वेळ लागतो भाजायला. मीडियम गॅसवरच भाजायचं. मस्त कोणाला कुरकुरीत आवडतं तर कोणाला नरम आवडतं, त्या पद्धतीने धपाटे करायचे. आता नरम आवडत असेल तर इतपतच भाजायचं, कोणाला चावत नाहीत त्या पद्धतीनं. असं घरात वयस्क लोक असतात त्यांना असे नरम काढायचे, मुलांना थोडेसे कडक भाजायचे. होतात छान, कारण आपण इथं ज्वारीचं पीठ जास्त वापरलेलं आहे आणि त्यामुळं हे धपाटे छान कुरकुरीत होतात, नरम पडत नाहीत. गव्हाचं पीठ जास्त झालं तर पडतात. अशा पद्धतीने आपली धपाट्याची थाली तयार झालेली आहे. नक्की करून बघा या पद्धतीने. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.